च्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास इतिहास व राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील राज्यशास्त्र विषयाचे पहिले प्रकरण संविधानाची वाटचाल याविषयी तुम्हाला मी माहिती देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्ये, त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, त्याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा, आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान याचा आपण आढावा घेतलेला आहे। भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट मांडलेलं आहे। नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत। सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचं एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिलं जातं। भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली। तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचं व्यापक होत गेलेलं स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा या प्रकरणामध्ये आपण आढावा घेणार आहोत। आता 3 मुद्द्यामध्ये हा आढावा असणार आहे। 1 लोकशाही, 2 सामाजिक न्याय व समता आणि 3 न्याय व्यवस्था। विद्यार्थी मित्रांनो, आपण रोज संविधानाची प्रस्तावना प्रार्थनेच्या वेळेला म्हणतो। या प्रस्तावनेत बरीचशी माहिती आपल्याला माहीत आहे। त्या दृष्टीनं या प्रकरणामध्ये या 3 मुद्द्याला अनुसरून आपण संविधानाची वाटचाल याविषयीचा आढावा घेणार आहोत। तर पहिल्यांदा बघूया लोकशाही। आता लोकशाही म्हटलं की आपल्या लक्षात येईल की राजकीय प्रगल्भता 3 आता या उपमुद्द्यांना अनुसरून लोकशाही हा मुद्दा आपण संविधानाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल, त्याची माहिती घेणार आहोत। लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, त्या संरचनेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते। म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार हा त्या संरचनेच्या आधारे झाला पाहिजे, तर लोकशाही राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग बनेल। त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था ज्या आहेत, जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते। ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणामध्ये ज्या निवडणुका होतात हे भारतीय लोकशाहीचं यश आहे। तसं बघायला गेलं तर आपल्या भारताची लोकसंख्या, आपल्या भारताचा विस्तार या दोन्हीबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशामध्ये विविध पातळींवर निवडणुका घेणं ही बाब मोठी आव्हानात्मक आहे। पण तरीसुद्धा या निवडणुका निपक्ष मुक्त वातावरणामध्ये शांततेत होतात आणि या वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदारांच्या ज्या राजकीय जाणीवा आहेत त्या प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे। मग निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत। प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ झालेली आहे। आज आपण विचार करतो, आपल्या ज्या वेळेला निवडणुका येतात, मग त्या आपल्या राज्याच्या असतील, देशपातळीवरच्या असतील, त्या वेळेला, आणि मग इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, त्या वेळेला ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या वेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्या घरामधील मोठी माणसं ज्यावेळेला मतदानाला जातात त्यावेळेला त्याच्या अगोदर ज्या काही मतदाराच्या पर्यंत जे काही प्रतिनिधी उमेदवार जे काही निवडणुकीत उभे आहेत ते काय काय घेऊन येतात हे आपणा सर्वांना माहीत आहे। आणि म्हणून त्यातून
ह्या ज्या निवडणुका होतात त्यातून भारतीय मतदारांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदतच झालेली आहे. आता लोकशाही व्यवस्था म्हटलं की तिथं मताधिकार महत्त्वाचा आहे. सुरुवातीपासूनच भारताच्या संविधानानं प्रौढ मतदान करत असताना या मताधिकाराची तरतूद केलीच होती. प्रौढ मताधिकार, त्यानुसार हा जो मताचा अधिकार होता त्याची व्याप्ती मुळातच व्यापक होती. पण मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या ज्या काही तरतुदी होत्या त्या सर्व नष्ट करून स्वतंत्र भारत झाल्यानंतर प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला त्यानं वयाची 21 वर्षे पूर्ण केली की त्याला मतदानाचा अधिकार संविधानानं दिला होता. तो पुढं आणखीन व्यापक करत पुन्हा आणखी मतदाराचं वय 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत आणलं संविधानानं. आणि स्वतंत्र भारतामध्ये जो नवा युवा वर्ग आहे या नव्या युवा वर्गाला राजकीय अवकाश त्यामुळं प्राप्त झालं आणि त्यामुळं लोकशाहीची व्याप्ती वाढली आणि या बदलामुळं भारतीय लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदारसंख्या अन्य कोणत्याच देशात आढळून येत नाही. युवा संख्या जास्त आहे म्हणून हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. आता आज आपण पाहतो की अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळं सत्तेच्या स्पर्धेत उतरलेले आहेत. भारतातील राजकीय स्पर्धेचं स्वरूप त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो बदललेलं आहे. लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूनं आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. युवा वर्ग आपल्या पक्षाकडे कसा आकर्षित होईल या दृष्टीनं प्रत्येक पक्ष आज विचार करताना दिसतो. आता लोकशाहीचं विकेंद्रीकरण हेही महत्त्वाचं आहे. लोकशाही देशामध्ये हा सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळं सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधी मिळतात. विकेंद्रीकरण म्हणजे एकाच व्यक्तीच्या हातात एकाच समूहाच्यात सत्ता नसते, तर ती सामान्य जनतेपर्यंत त्याचं विकेंद्रीकरण केलेलं असतं. आणि म्हणूनच आज आपल्या विचार करा विद्यार्थी मित्रांनो, सामान्य माणसाला, तो फक्त भारतीय नागरिक असावा, तो निवडणुकीला उभा राहू शकतो. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये अनेक तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. सर्वात मोठा प्रयत्न 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. जे राज्यघटनेमध्ये सुद्धा बदल करण्याचे जे अधिकार संसदेला आहेत त्यानुसार या 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीमुळं अशा पद्धतीनं अधिकारामध्ये खूप वाढ झाली. आता चौकटीमध्ये तुम्हाला काही विचारप्रवर्तक अशा काही बाबी देण्यात आलेल्या आहेत, काही माहिती देण्यात आलेली आहे. त्याचा तुम्ही जरूर विचार करा की हे जे बदल आहेत, खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? महिलांचा सहभाग राज्यकारभारात वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावं म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. संविधानानं 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टांची भर पडली संविधानामध्ये. असे हे बदल कशामुळे झाले ते तुम्ही सांगू शकाल का? या ह्याच्यात तुम्हाला हे काही मुद्दे दिलेले आहेत. तुम्ही या सर्व घटकांचा अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात काही बाबी आल्या पाहिजेत, त्या विचार करून तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. आता महत्त्वाचा जर काय लोकशाहीमधलं जर एक बाब असेल तर ती म्हणजे माहितीचा अधिकार. त्याला आपण RTI 2005
लोकशाहीत नागरिकांचं सक्षमीकरण अनेक मार्गांनी झालं पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन आणि नागरिक यांच्यात जेवढं अंतर कमी आणि जास्त संवाद असतील तर त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करतं हे नागरिकांना समजलं पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. माहितीच्या अधिकारामुळं शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली एखाद्या व्यक्तीला कोणत्याही संस्थेची माहिती घेता येते. शासनाच्या कायद्यांची माहिती घेता येते. योजना काय आहेत त्याच्याविषयी माहिती घेता येते. त्यानं अर्ज केला की त्या अर्जाचं उत्तर त्या नागरिकाला द्यावंच लागतं. आणि हा माहितीचा अधिकार हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये आहेत. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हा माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळं भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झालेली आहे. म्हणजे संविधानाची वाटचाल चालू असताना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही बदल होत असताना काही अशा पद्धतीचे नागरिकांना अधिकार मिळाले. त्यामुळं लोकशाही ही निश्चितपणे बळकट झालेली आहे. माहीत आहे का तुम्हाला या पद्धतीनं याच्यात तुम्हाला हक्क आधारित दृष्टिकोन, राईट्स बेस्ड अप्रोच, स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकामध्ये भारताचं लोकशाहीकरण व्हावं म्हणून अनेक सुधारणा झाल्या. पण त्यामध्ये काय होत होतं की नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. हे नागरिकांसाठी आहे, त्याचा त्यांना लाभ मिळाला पाहिजे, ते लाभार्थी आहेत. पण गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहेत. ह्या सुधारणा अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्या संबंधात आता आपण विचार कोणते बदल होतील असं तुम्हाला वाटतं. अशा पद्धतीनं तुम्हाला एक हक्काधारित दृष्टिकोनाविषयी माहिती दिली आणि तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. परत चर्चा करायला सांगितली की भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हाला वाटते का? सर्वांना निवाऱ्याचा हक्क मिळाला तर आपल्या देशातील लोकशाहीवर त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते? असा एक विचारप्रवर्तक प्रश्न दिलेला आहे, चर्चा करायला सांगितलेले आहे. जरी आता आपण शाळेत नसलो तरीसुद्धा आपण थोडासा याच्यावर विचार जरूर करावा असं मला वाटतं आहे. आता लोकशाहीच्या दृष्टीनं आपण हा एक मुद्दा या संविधानाच्या वाटचालीमध्ये बघितला. आता ज्या 3 मुद्द्यांवर आपणाला अनुसरून या पाठाचा आढावा घ्यायचे त्यामध्ये हा लोकशाहीचा हा एक मुद्दा इथं संपला आहे. आता त्यानंतर सामाजिक न्याय व समता. आता हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आपल्या संविधानाचं, सामाजिक न्याय व समता. आणि या 2 मूल्यावर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणं हे आपलं ध्येय आहे. आणि त्या दृष्टीनं संविधानानं त्या दिशेनं जाण्याचा मार्ग स्पष्ट केलेला आहे. त्या दिशेनं आपली वाटचालही होत आहे. आता सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय? तर ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणं व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे, सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणं हे न्याय व समतेचं उद्दिष्ट आहे. आता आपल्याला माहिती आहे की पूर्वीचा समाज आपला कसा होता, आत्ताचा समाज कसा आहे. पूर्वी काही वर्गावर अन्याय होत होता, आता तसं काय होत नाही. व्यक्ती म्हणून सर्वांना समान न्याय, समान स्थान,
समान दर्जा दिला जातो हे संविधानामुळे शक्य झालेलं आहे. सामाजिक न्याय समता प्रस्थापित करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो समाजात सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात, परंतु त्यातही शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. ही लोकशाही ही जी प्रक्रिया आहे ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात. या सर्व दृष्टीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये अनेक प्रयत्न झालेले आहेत. सर्वांना समावेशित करायचं, व्यक्ती म्हणून त्यांचा दर्जा स्थान त्यांना सर्वांना एकच आहे आणि त्या दृष्टीनं सर्वांना या लोकशाहीमध्ये समावेशित करण्यासाठी जे प्रयत्न झालेत त्यामध्ये पहिल्यांदा राखीव जागांचे धोरण. आता जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिलेत अशा समाज घटकांसाठी वंचित राहिलेत याचा अर्थ त्यांना शिक्षण रोजगार या बाबी मिळालेच नाहीत आणि म्हणून त्यांच्यासाठी अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यामध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद करण्यात आलेली आहे, नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा. मगाशीच सांगितलं की पूर्वीची आपली समाजव्यवस्था वेगळी होती, काही चुकीच्या बाबी होत्या आणि त्यामुळं काही लोकांच्यावर अन्याय होत होता आणि मग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचार जो होत होता तो कमी व्हावा म्हणून त्यांना संरक्षण देणारे कायदे झाले. एकच महत्त्वाचं उद्दिष्ट की सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करणे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्यानं प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आणि जर अत्याचार कुठं घडलाच तर तिथं शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळं या समाजाला त्याचं संरक्षण मिळालेलं आहे. आता हा जो कायदा आहे हा कायदा जर आपण इंटरनेटवर जर पाहिला तर त्या तरतुदी काय आहेत त्या आपण शिक्षकांच्या मदतीनं समजून घ्यायला इथं सांगितलेलं आहे. पण अत्याचार होऊच नयेत म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे, आपण एक उद्याचे सुजाण नागरिक आहोत या दृष्टीनं आपण या गोष्टी शिकतो. हे होऊच नयेत म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे याविषयी आपणाला इथं विचारांना प्रवृत्त केलेलं आहे. करून पहा या सदरामध्ये. आता अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. आपल्या भारतीय संविधानानं अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी खूप तरतुदी केलेल्या आहेत. शिक्षणाच्या रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी अल्पसंख्याकांसाठी शासनानं अनेक योजना राबवलेल्या आहेत. आता हे जर असा मुद्दा आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की दरवर्षी आपल्या शाळेमध्ये अल्पसंख्याक समाजातील असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असते आणि ही शिष्यवृत्ती काय करत असतं, शासन अर्ज मागून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी त्यांना ही शिष्यवृत्ती देत असतं. त्यांना शिक्षणाविषयी त्यांना मदत व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. अल्पसंख्याकांना अशा पद्धतीनं सरकार हे मदत करत असतं. भारतीय संविधानानं जात धर्म वंश भाषा प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभाव करण्यास आता प्रतिबंध केलेला आहे. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचं संरक्षण मिळालेलं आहे. आता त्यानंतर सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी महिला संबंधी काही कायदे आणि प्रतिनिधित्वविषयक काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. मग महिलांमधील निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे, यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणं निश्चित करण्यात आलेली आहेत. मग त्यामध्ये वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचं स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केलेलं आहे. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचं प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीनं बदल होत आहेत. 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अन्य राज्यामध्ये 50% पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. राज्यामध्येही राज्य महिला आयोग आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधित्व याचा अर्थ आपण जे बघतो आता महाराष्ट्रामध्ये आपण ज्या विधानसभेच्या निवडणुका बघतो, देशामध्ये लोकसभेच्या पाहतो, यामध्ये मग विधान परिषद राज्यात असेल, देशामध्ये राज्यसभेच्या असतील, या सर्वांमध्ये पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील समान संधी मिळावी म्हणून स्त्रियांची संख्या ही प्रतिनिधित्वाच्या दृष्टीनं वाढली पाहिजे. यासाठी हे घटना दुरुस्ती करून अशा पद्धतीनं महिलांना प्रतिनिधित्वाच्या संधी दिलेल्या आहेत. आणि हा जो राष्ट्रीय महिला आयोग आहे महिलांसाठी, राज्यामध्ये राज्य महिला आयोग आहे, हे कशासाठी तर घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. आता ह्या आयोगाच्या माध्यमातून स्त्रियावर जे काही होणारे अत्याचार आहेत, अन्याय आहेत, त्याचा तिथं छडा लावला जातो. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्यानं अधोरेखित केलेली आहे. पारंपरिक वर्चस्व म्हणजे पूर्वीपासून असलेलं स्त्रियांवरचं वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयानं भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला आणि त्यातील समावेशन इन्क्लुजन अधिक अर्थपूर्ण केलेलं आहे. आता तुम्हाला या पानावर एक रंग पिवळ्या आणि गुलाबी रंगामध्ये लोकसभेतील महिलांचं प्रतिनिधित्व असा एक तक्ता दिलेला आहे. साधारण 1951-52 या वर्षापासून ते साधारण 2014 या वर्षापर्यंत म्हणजे प्रत्येक या ठिकाणी ज्या निवडणुका होतात 5-5 वर्षांनी, त्यामध्ये लोकसभेमध्ये महिला खासदारांची संख्या किती होती, ती कशी वाढत गेली आणि महिला खासदारांची टक्केवारी कशी होती, त्याचा एक इथं आलेखच या ठिकाणी या पानावर दिलेला आहे. आणि मग तुम्ही त्याचं निरीक्षण करा, प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न सोडवा, तुम्हाला काय वाटतं असा एक तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे खाली. सार्वजनिक जीवनातील महिलांची दृश्यमानता विजिबिलिटी कमीच राहिलेली आहे. कुटुंब रचना, सामाजिक परिसर, आर्थिक क्षेत्र आणि राजकीय अवकाश अधिकाधिक खुलं होत गेल्यास महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होऊन एकूण राज्यकारभाराला वेगळी दिशा देण्याची संधी मिळेल. यासाठी प्रातिनिधिक संस्थांमधील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. आज आपण ग्रामपंचायत स्तरापासून किंवा शहरामध्ये राहत असो तर नगरपालिकेपासून मग प्रत्येक वर जाऊ तसं आपण या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा देशाच्या राज्याच्या राजकीय प्रक्रियेमध्ये या स्त्रियांची आपण जर संख्या बघितली तर ते आपणाला पूर्वीचं प्रमाण आणि आत्ताचं प्रमाण हे लक्षात येईल. आणि मग स्त्रियांच्यासाठी या संविधानानं ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी ते आपल्या लक्षात येईल. तेव्हा जरूर तुम्ही या भागाचा करून पहा.
हे तुम्ही बारकाईने त्याचा अभ्यास करावा. आता संविधानाची वाटचाल याचा आढावा घेत असताना तिसरा घटक आहे तो न्यायालयाची भूमिका म्हणजे न्यायव्यवस्था. सामाजिक न्याय आणि समता या उद्दिष्टांच्या दिशेनं देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. संविधानातील मूळ उद्दिष्ट आणि संविधानकारांचे हेतू यांना न्यायालयानं संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना प्राधान्य दिलेलं आहे. आणि न्यायालयाचं या संदर्भातील योगदान जर बघायला गेलं तर आपणाला काही मुद्दे जाणून घ्यावे लागतील. त्यामध्ये संविधानाची मूलभूत चौकट. विद्यार्थी मित्रांनो, संविधान प्रवाही असतं. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे लिव्हिंग डॉक्युमेंट त्याचं स्वरूप असतं. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयानं संविधानाला तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिलेली आहे. म्हणजे संसदेला अधिकार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यात बदल करायचा असेल तर. संविधानात बदल करताना मात्र एक आहे की संविधानाच्या मूलभूत चौकटीला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयानं भूमिका घेतलेली आहे. आता हेही जाणून घ्या. यामध्ये तुम्हाला साधारणपणे मूलभूत चौकटीत कोणत्या तरतुदी असतात त्याचा तिथं उल्लेख केलेला आहे बघा. ते जाणून घ्यायचं आहे. शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप, संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप, देशाच्या ऐक्य व एकात्मतेचं संवर्धन, देशाचं सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता. या मूलभूत चौकटीला तिथं धक्का लावता येणार नाही. बदल करता येतात संसदेला, परंतु हे तितकं खरं आहे की ही मूलभूत चौकट जी आहे म्हणजे यात ज्या तरतुदी आहेत त्याला धक्का लावता येणार नाही. ही एक महत्त्वपूर्ण बाब त्यामध्ये आहे. आता न्यायव्यवस्थेमधील दुसरं महत्त्वाचं म्हणजे न्यायालयीन निर्णय जे काही महत्त्वपूर्ण झालेले आहेत ते महत्त्वाचं आहे. संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेलं संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीनं न्यायालयानं अनेक निर्णय दिलेले आहे. आजपर्यंत न्यायालयानं जे काही महत्त्वाच्या विषयावर निर्णय दिलेले आहेत त्यात बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा त्यामध्ये समावेश करता येईल. अशा पद्धतीनं अनेक विषयावर न्यायालयाने आजपर्यंत निर्णय दिलेले आहेत. न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं काही समजून घ्या, काही महत्त्वाचे आहे हे आणि जाणून घ्या अशा पद्धतीने चौकटीमध्ये काही माहिती दिलेली आहे. लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणं आवश्यक असतं. त्यासाठी जी काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत खाली त्या वैशिष्ट्यांचा समावेश आवश्यक असतो. आणि मग ही वैशिष्ट्ये तुम्ही वाचा, पण ही वैशिष्ट्ये लोकशाहीत आणण्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला विचारलेलं आहे पुढं. मग उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी जाणणारं सरकार, प्रभावी आणि कार्यक्षम सरकार, प्रतिसादात्मक सरकार, पारदर्शी कारभार, न्याय्य व सर्वसमावेशक विकास, शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग या वैशिष्ट्याला अनुसरून ही वैशिष्ट्ये असतील तर ते सुशासन. मग हे प्रत्यक्षात आणण्यासाठी, लोकशाहीत आणण्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता इथं जाणून घ्या म्हणून तुम्हाला एक दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयानं अलीकडच्या काही वर्षात हे जे काही तुम्हाला विषय दिलेले आहेत की न्यायालयीन निर्णय या विषयावर काय निर्णय दिलेले आहेत ते शोधा आणि त्यावर चर्चा करा. असं एक तुम्हाला जाणून घ्या म्हणून एक तुम्हाला थोडक्यात तुम्हाला अभ्यासासाठी एक संधी दिलेली आहे की महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. आता संविधानामध्ये तरतुदी आहेत पण प्रत्यक्षात न्यायालयानं तसं केलेलं आहे का, तर केलेलं आहे. मग आजपर्यंत
न्यायव्यवस्थेमध्ये हे जे काही वेगवेगळे विषय आहेत महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णयामध्ये, त्या विषयावर काय निर्णय दिलेले आहेत ते तुम्ही शोधायला तुम्हाला सांगितलेलं आहे. मग बालकांच्या बाबतीत असतील, महिलांची प्रतिष्ठा, त्यांना सन्मान राखण्यासाठीचे काही निर्णय असतील न्यायालयाचे, आणि अशा काही घटना न्यायव्यवस्थेमध्ये निर्माण झालेले आहेत. आपण अनेक वेळेला दूरदर्शनवरील बातम्यांमधून पाहतो, वर्तमानपत्रामधून पाहतो. अशा वेळेला आपणाला या काही निर्णय आहेत न्यायालयीन निर्णय, तेही आपणाला जाणून घेतले पाहिजे. उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजेत. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनानं जी काही वाटचाल केलेली आहे त्याचा आपण 3 मुद्द्याला धरून, लोकशाही, सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्था या मुद्द्याला धरून आपण इथं आढावा घेतला. शासनाच्या कायद्यांमुळं, धोरणांमुळं सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजही आपल्यासमोर अनेक नवीन नवीन प्रश्न आहेत, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असणारं किमान जनमानस आकारास आलेलं आहे. तेव्हा संविधानाची ही वाटचाल कशी चाललेली आहे याचा अभ्यास आपण या पाठामध्ये केला. पुढचं जे प्रकरण आहे ते निवडणूक प्रक्रियेविषयी आहे. त्या प्रकरणामध्ये आपण निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती घेणार आहोत. या प्रकरणावरील स्वाध्यायात दिलेले प्रश्न आहेत ते तुम्ही आपल्या इतिहास राज्यशास्त्राच्या वहीत सोडवा. उपक्रमांचा जरूर विचार करा, अभ्यास करा आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. आपणाला खाली बारकोड दिलेले आहेत, QR कोड आहे, ते जरी आपण ओपन केले तरी आपणाला बरीचशी माहिती या प्रकरणाविषयी मिळेल. तेव्हा या पद्धतीनं या ठिकाणी संविधानाची वाटचाल हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.